बघा, आपण लास्ट टाइम व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्टडी करत होतो. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण एक इम्पॉर्टंट रिलेशन बघूया, दॅट इज अ रिलेशन बिटवीन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड द व्हर्टिकल हाईट. ओके, तर हे रिलेशन आपल्याला रिपीटेडली यूज करावं लागणार आहे. रिलेशन बिटवीन अँग्युलर डिस्प्लेसमेंट and height in vertical circular motion. हे रिलेशन आपल्याला रिपीटेडली लागणार आहे. हे एकदा डेरिव्हेशन बघायचं आणि त्याच्यानंतर हे रिलेशन तुम्हाला पाठ करून ठेवावं लागणार आहे. ओके, तर याची डायग्राम कशी येणार बघा. So diagram will be like this. Suppose a particle perform vertical circular motion along a circle of radius r. R is the radius of circle. Suppose particle initially bottom most position ला होता. It was initially at the bottom position. ओके, बॉटम पोझिशनला आपण बी न डिनोट करूया. अँड सपोज इन सर्टन टाइम इट मूव्स थ्रू अँगल थीटा. म्हणजे सुरुवातीला इथं असणार, तो थोड्या वेळाने इथं जाणार आहे. ओके, लाईक दिस. सपोज दिस इज पोझिशन सी, बी टू सी पोझिशनला गेलेला आहे. बघा, पुन्हा एकदा बघा, एक पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागलाय. सुरुवातीला तो बॉटम मोस्ट पोझिशनला आहे. ओके, लोअर मोस्ट पोझिशनला आहे आणि सर्टन टाइम मध्ये काय झालेला आहे, तो थीटा अँगलनं पुढे गेला. आणि त्याच्यामुळे सपोज सी पोझिशनला येऊन पोहोचला. तर बी आणि सी मधली व्हर्टिकल हाईट किती येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हर्टिकल हाईट, बी आणि सी मधली व्हर्टिकल हाईट म्हणजे काय येणार आहे, एवढी हाईट येणार आहे. दिस इज द व्हर्टिकल हाईट एच. आता इथं तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. हा पॉइंट जो येतो त्याला फॉर एक्झाम्पल डी म्हणूया. ओके, इथला जो पॉइंट आहे तो. तर तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय ना इथं. तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा, हा अँगल थीटा आहे. ओसी हे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, सर्कलची रेडियस असणार आहे. ओसी इज द रेडियस ऑफ सर्कल. आणि बीडी हे काय असणार आहे, एच. हे बघा, ओसी हे रेडियस ऑफ सर्कल एवढा आहे. त्याच्यानंतर बीडी म्हणजे काय असणार आहे, व्हर्टिकल हाईट असणार आहे. ओके, बी पॉइंट आणि सी पॉइंट मधली व्हर्टिकल हाईट आपण व्हर्टिकली मेजर करतोय. ओके, बी पॉइंट आणि सी पॉइंट यांच्यामधली व्हर्टिकल हाईट किती आहे, एच एवढी आहे. ठीक आहे. आता त्याचबरोबर ओबी देखील काय असणार आहे, ओबी इज ऑल्सो इक्वल टू रेडियसच असणार आहे. ओ टू बी डिस्टन्स बघा, सर्कलची रेडियस असणार ना. त्याच्यामुळे ओडी डिस्टन्स किती येणार मग, ओडी डिस्टन्स जरा व्यवस्थित बघितलं तर, ओडी एवढं डिस्टन्स, ओडी हे डिस्टन्स किती येणार आहे, ओ टू बी आहे आर, आर मधून एच मायनस केलं त्याच्यामुळे किती येणार आहे, इथं आर मायनस एच डिस्टन्स येणार आहे. ओडी डिस्टन्स आर मायनस एच. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय करूया, कॉस थीटाचा फॉर्म्युला वापरूया. कॉस थीटा म्हणजे ओडीसी हा राईट अँगल ट्रायंगल जो आहे. ओके, सो इन ट्रायंगल ओडीसी, ओडीसी या ट्रायंगल मध्ये काय होणार बघा, अँगल डी तर 90 डिग्री आहे आणि त्याच्यामुळे इथं कॉस थीटाचं जर रिलेशन वापरलं, कॉस थीटा म्हणजे काय असतं, कॉस थीटा म्हणजे ऍडजस्टंट साइड दॅट इज ओडी डिवायडेड बाय हायपोटेन्यूस दॅट इज ओसी. सो कॉस थीटा इज इक्वल टू काय होणार बघा, ओडी म्हणजे काय आहे, आर मायनस एच आहे, आर मायनस एच. आणि ओसी म्हणजे काय आहे, आर आहे. आर इज टेकन टू LHS. सो आर कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, आर मायनस एच येणार आहे. आर कॉस थीटा इज इक्वल टू आर मायनस एच. ओके, सो आपल्याला एचचं रिलेशन पाहिजे ना, देअरफॉर एच ला LHS ला घेतो, आर कॉस थीटाला RHS ला घेतो. सो आर मायनस आर कॉस थीटा होणार. सो एच इज इक्वल टू काय येणार आहे, आर जर कॉमन काढलं तर 1 मायनस कॉस थीटा. तर हा अँगल थीटा आणि व्हर्टिकल हाईट इन VCM यांच्यामधला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, जो आपल्याला रिपीटेडली इथून पुढे VCM मध्ये वापरावा लागणार आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला पाठ करायचा.
म्हणजे पार्टिकल थीटा अँगल मधून पुढे गेला तर किती हाईटनं वर जातो? आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा या हाईटनं वर जातो. लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, पार्टिकल बॉटम मोस्ट पोझिशनला आहे आणि थीटा अँगल मधून पुढे गेला. पुन्हा एकदा सांगतोय, मोशन आपली कुठून स्टार्ट होणार आहे? बॉटम पोझिशन पासून. ठीक आहे, किंवा लोअर मोस्ट पोझिशन पासून. आणि लोअर मोस्ट पोझिशन पासून थीटा अँगल मधून तो पुढे गेला. थीटा अँगल मधून पुढे गेला तर काय होणार आहे? किती हाईटनं तो वर जाणार आहे? आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा या हाईटनं काय होणार आहे? तो वर जाणार आहे. सो एच इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यानंतर स्पीडचं डेरिव्हेशन करूया. स्पीड इन व्हीसीएम म्हणजे लोअर मोस्ट पोझिशनचं स्पीड सपोज यू असेल तर तिथून वर जात असताना स्पीड कमी कमी होत जाणार आहे. तर कुठल्याही पोझिशनला स्पीड किती असेल इन व्हीसीएम त्याचा फॉर्म्युला आपण डेराइव्ह करूया. ओके, स्पीड इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे हे बेसिक आहे. लक्षात घ्या, हे डेरिव्हेशन तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला व्हीसीएम मधल्या कुठल्याही पॉईंटचं स्पीड जे आहे म्हणजे लोअर मोस्ट पोझिशनचं स्पीड दिलेलं असेल तर इतर कुठल्याही पोझिशनचं स्पीड तुम्हाला फाइंड आउट करता येईल. सपोज पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे. पुन्हा एकदा काय असणार आहे? आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. आणि पार्टिकल लोअर मोस्ट पोझिशनला असताना त्याचं स्पीड किती आहे? यू आहे. इनिशियल स्पीडला आपण सिंबल काय वापरतो? यू वापरतो. तर लोअर मोस्ट पोझिशन जी आहे ती लोअर मोस्ट पोझिशनला असताना त्याचं स्पीड यू आहे. ओके, आता वन्स अगेन वर जात असताना आता पार्टिकल लोअर मोस्ट पोझिशनला आहे, पुढे जाईल तसं वर 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 जाणार आणि वर जाईल तसं काय होणार आहे? ग्रॅव्हिटीमुळे त्याचं स्पीड कमी 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 होत जाणार आहे. तर आता क्वेश्चन काय आहे? सपोज बॉटम मोस्ट पोझिशन ए आहे आणि तो सपोज एक्स या पोझिशनला गेला तर एक्स या पोझिशनला गेल्यानंतर त्याचं स्पीड किती झालेलं असणार आहे? तर सर्क्युलर मोशन मधलं व्हेलॉसिटी कशी असते? टँजेन्शियल असते. इथली व्हेलॉसिटी सपोज किती आहे? व्ही आहे. म्हणजे या ठिकाणचं स्पीड किती आहे? यू या आणि एक्स पोझिशनला पोहोचल्यानंतर स्पीड किती होते? व्ही होते. तर या व्हीचा आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. पुन्हा एकदा इथं आपल्याला काय माहित असणार आहे? अँगल थीटा माहित असणार आहे. ठीक आहे, तर यू म्हणजे काय असणार आहे? या ठिकाणी इनिशियल स्पीड असणार आहे. यू म्हणजे इनिशियल स्पीड. कुठलं स्पीड? इनिशियल स्पीड ऍट बॉटम. इनिशियल स्पीड ऍट द बॉटम. ओके, थीटा म्हणजे पुन्हा एकदा काय असणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट फ्रॉम बॉटम आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट फ्रॉम बॉटम. ओके, अँड फी इज द फायनल स्पीड. फी काय आहे? फायनल स्पीड ऍट पोझिशन एक्स. नेहमीप्रमाणे आर म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन आहे. आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आता हे कसं सॉल्व्ह करायचं? म्हणजे इनिशियल स्पीड माहिती असेल आणि फायनल स्पीड काढायचं असेल तर याच्यासाठी काय करणार आहे आपण? इथं आता थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करणार आहे. बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय होणार बघा? फी स्क्वेअर इज इक्वल टू, बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS असं थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू तुम्हाला प्लेस करायची आहे. ठीक आहे, तर फायनल स्पीड आपल्याला फी तर फाइंड आउट करायचं आहे. सो फी स्क्वेअर ऍज इट इज. इनिशियल स्पीड ए पॉइंटचं दिलेलं आहे, दॅट इज यू स्क्वेअर. ओके, प्लस 2 ऍज इट इज. आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे? डाऊनवर्ड असणार ना. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी काय करते त्या व्हेलॉसिटीला कमी कमी करताय, म्हणजे जी काय होणार आहे? रिटार्डेशन म्हणून ऍक्ट होणार आणि त्याच्यामुळे इथं मायनस जी लिहावं लागेल. ओके, जी काय म्हणून लिहावं लागणार? रिटार्डेशन. कारण वर जाणाऱ्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटी काय करते? त्याचं स्पीड कमी कमी करते. ओके, रिटार्डेशन म्हणून ऍक्ट होतं, त्याच्यामुळे इथं मायनस लिहिलेलं. आणि एच इज द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. एच म्हणजे कारण बॉडी किती हाईटनं, कारण सर्टन हाईटनं वर जाईल तसं त्याचं स्पीड कमी होत जाणार आहे. तर किती हाईटनं वर गेली ते काय येणार आहे? तर डिस्प्लेसमेंट येणार. डिस्प्लेसमेंट इज द व्हर्टिकल हाईट. बघा
आता हा हाईटचा फॉर्म्युला जो आहे ना तो इथं आपल्याला यूज करावा लागणार आहे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर. आता ही एक्स पोझिशन आणि ही इनिशियल पोझिशन यांच्यामध्ये व्हर्टिकल हाईट किती असेल? सपोज एच असेल. एच इज द व्हर्टिकल हाईट. तर एच आपण रिप्लेस करूया आता -2g ॲज इट इज येणार. ओके, प्लसचं मायनस झालं आणि एच म्हणजे काय प्लेस करणार आपण? आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. किती सिंपल आहे बघा. दॅट इज द फॉर्म्युला फॉर फायनल व्हेलॉसिटी. त्यासाठी एचचा फॉर्म्युला इथं तुम्हाला यूज करावा लागतो. काय फॉर्म्युला आहे? आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. एचचा फॉर्म्युला काय? आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. सो देअरफॉर फायनल स्पीडचा फॉर्म्युला येणार आहे व्ही इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे? यू स्क्वेअर मायनस 2gr in bracket 1 minus cos theta. Okay, phi is equal to under root u square minus 2gr in bracket 1 minus cos theta. So this is the final formula. Okay, or this is the formula for final velocity. म्हणजे पार्टिकल थीटा अँगल मधून वर गेला तर त्याचं स्पीड किती होणार त्याचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता काही एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करूया. फॉर एक्झाम्पल बॉटम मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी यू असेल तर इथं मिडल पोझिशनला गेल्यानंतर व्हेलॉसिटी किती होणार आणि टॉप मोस्ट पोझिशनला गेल्यानंतर व्हेलॉसिटी किती होणार आहे ते पण जरासं त्याच्या पण व्हॅल्यू काढून बघूया. काय काय व्हॅल्यूज येतात. पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे. बॉटम मोस्ट पोझिशनला असताना व्हेलॉसिटी सपोज किती आहे? यू आहे. बॉटम पोझिशन म्हणजे ए. त्याच्यानंतर एक्झॅक्टली मिडल पोझिशन जी आहे ती सपोज काय आहे? सी आहे. आणि इथली व्हेलॉसिटी किती आहे? इथली व्हेलॉसिटी अशी असणार आहे ती सपोज फी सी आहे आणि टॉपमोस्ट पोझिशन जी आहे ती सपोज काय आहे? बी आहे. दिस इज द व्हेलॉसिटी ऍट पोझिशन बी. ठीक आहे. तर बघा बॉटम मोस्ट पोझिशन म्हणजे ए पोझिशनला व्हेलॉसिटी यू आहे. व्हेलॉसिटी ऍट पोझिशन सी जर काढायचं झालं तर आपल्याला फॉर्म्युला तोच वापरावा लागणार. दॅट इज यू स्क्वेअर मायनस 2gr इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस किती येणार बघा? कॉस ए पोझिशन पासून सी पोझिशन पर्यंत 90 डिग्रीचा अँगल आहे. कॉस ऑफ 90 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? 0. सो व्हेलॉसिटी ऍट पोझिशन सी इज इक्वल टू अंडर रूट यू स्क्वेअर मायनस काय येणार आहे? 2gr येणार आहे. त्याचबरोबर टॉपमोस्ट पोझिशन व्हेलॉसिटी ऍट टॉप पोझिशन ओके व्हेलॉसिटी ऍट टॉप पोझिशन किती येणार बघा? दॅट इज फी बी इज इक्वल टू अंडर रूट यू स्क्वेअर मायनस 2gr इन ब्रॅकेट यू स्क्वेअर मायनस 2gr इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 180 होणार आहे. बरोबर आहे ना? कारण ए पोझिशन टू सी पोझिशन हा जो अँगल होतोय ना तो किती येतोय? 180 डिग्री होणार आहे. सो फी बी इज इक्वल टू अंडर रूट यू स्क्वेअर मायनस 2gr इन ब्रॅकेट 1 मायनस काय होणार आहे? कॉस 180 म्हणजे -1 असतं. ओके. सो व्हेलॉसिटी ऍट पोझिशन बी फायनल फॉर्म्युला मी इथे लिहितो आता. यू स्क्वेअर 1 मायनस मायनस 1 म्हणजे 1 1 प्लस 1 म्हणजे 2 होणार आणि 2 न 2 ला मल्टिप्लाय होणार 4 होणार. सो यू स्क्वेअर मायनस किती होणार आहे? 4gr. So this is the velocity at the position B, that is topmost position. Okay, or uppermost position ची velocity under root u square minus 2gr. त्याच्यासाठी हा तुम्ही बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि बेसिक फॉर्म्युला कुठून आला? या इक्वेशन मध्ये थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये फक्त व्हॅल्यू प्लेस केलेले आहेत. ओके, दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2as. ए च्या ठिकाणी मायनस सी ठेवलं आणि एस च्या ठिकाणी एच ठेवलं आणि एच चा फॉर्म्युला काय वापरायचा आहे? आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आणि त्याच्यामुळे हा तुमचा फायनल फॉर्म्युला येणार आहे. ओके, तो फॉर्म्युला कसा आला हे थोडंसं बेसिक लक्षात ठेवलं तर तुम्हाला तो फॉर्म्युला तुम्ही कधीच विसरणार नाही.
ओके, तर व्हीसीएम मध्ये फायनल स्पीड काढण्यासाठी नेहमी काय करायचं, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं. लक्षात, फायनल व्हेलॉसिटी काढण्यासाठी काय करायचं, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. एच्या ठिकाणी मायनस जी ठेवायचं आणि एसच्या ठिकाणी व्हर्टिकल हाईट ठेवायची. एसच्या ठिकाणी काय ठेवायचं, व्हर्टिकल हाईट, आणि व्हर्टिकल हाईटचा फॉर्म्युला काय असणार आहे, आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. एवढंच आहे त्याच्यामध्ये. एक एक्झाम्पल बघूया. ए पार्टिकल परफॉर्मिंग vertical circular motion along a circle of radius 1 meter has speed 6 meter per second at bottom position, at lowermost position. बघा, particle performing vertical circular motion along a circle of radius 1 meter has speed of 6 meter per second at lowermost position. Okay, calculate speed at middle and uppermost position. मिडल आणि अप्परमोस्ट पोझिशनचं स्पीड काढायचं आहे. ओके, बघा, बॉटम मोस्ट पोझिशनचं स्पीड किती दिलेलं आहे, 6 मीटर पर सेकंड दिले. तर ही मिडल पोझिशन आणि ही अप्पर मोस्ट पोझिशन, या दोन्ही पोझिशनचं स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, बेसिक्स पासून जाऊया आपण. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, सपोज दिस इज पोझिशन सी. तर व्हेलॉसिटी ऍट सी काढणार आहे आपण अगोदर. व्हेलॉसिटी ऍट सी म्हणजे व्हीसीएम मध्ये लोअर मोस्ट पोझिशनचं स्पीड दिलेलं असेल, इतर कुठल्याही पोझिशनचं स्पीड काढायचं असेल तर थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करायचं, हे लक्षात आलं पाहिजे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल स्पीड आहे 6 चा स्क्वेअर 36, ओके, प्लस 2, ओके, मायनस जी, आणि हाईट येणार आहे एच. ओके, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 36 मायनस 2g ची व्हॅल्यू 20 ठेवतो. ओके, जी ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घेतोय, जी इज इक्वल टू 10, आणि हाईट म्हणजे काय असतं, आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 36 मायनस 20, आर ची व्हॅल्यू काय 1च आहे, इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ 90. कारण बॉटम पोझिशन पासून सी पोझिशनला जाईपर्यंत अँगल किती होतोय, 90 डिग्रीचा अँगल होतोय. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 36 मायनस किती होणार, कॉस 90 म्हणजे 0, सो 20 इंटू 1 इंटू 1च होणार आहे 20. सो किती येणार आहे, 16 येणार आहे. सो देअरफॉर व्हेलॉसिटी ऍट द अप्पर मोस्ट पोझिशन किती येणार आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, दॅट इज व्ही इज इक्वल टू √16 अंडर √16, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी व्ही येणार आहे, दॅट इज मिडल पोझिशन 4 मीटर पर सेकंड येणार. ही झाली मिडल पोझिशनची व्हेलॉसिटी. ठीक आहे, मिडल पोझिशनची व्हेलॉसिटी एवढी होणार आहे. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऍट अप्पर मोस्ट काढायचं आहे.
ओके, पुन्हा एकदा व्हीसीएम मध्ये व्हेलॉसिटी काढायचं म्हटलं की पुन्हा एकदा थर्ड कायनेमॅटिक रिलेशन हे लक्षात ठेवायला पाहिजे. v square is equal to u square plus v square is equal to u square plus 2as. So v square is equal to u square, that is 36 minus 2g लिहितो into h. Okay, so v square is equal to 36 minus 2 into g, that is equal to 10. आणि h म्हणजे काय असतं, r in bracket 1 minus cos theta. So v square is equal to 36 minus 2 into 10 into r ची व्हॅल्यू 1 आहे इन ब्रॅकेट 1 मायनस बॉटम पोझिशन पासून अप्पर मोस्ट पोझिशन पर्यंतचा जो अँगल आहे तो किती येणार आहे, 180 डिग्री येणार आहे. सो कॉस ऑफ 180. ओके, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार बघा, 36 मायनस 2 इंटू 10 इंटू ब्रॅकेट मध्ये काय होणार आहे 1 मायनस कॉस थीटाची व्हॅल्यू -1 असतं. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 36 मायनस 20 इंटू 1 मायनस -1 म्हणजे 2 येणार आहे. That is equal to 36 minus 40. Okay, so phi is equal to काय येणार आहे, अंडर रूट -4 येणार आहे, which is imaginary, कारण मायनसचं रूट निघत नाही, इमॅजिनरी नंबर. म्हणजे याचा मिनिंग काय होतो माहिती आहे का, पार्टिकल टॉपमोस्ट पोझिशनला पोहोचणारच नाही. ओके, पार्टिकल कॅन नॉट रीच टॉपमोस्ट पोझिशन. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे व्हेलॉसिटी जर पॉझिटिव्ह आली तर टॉपमोस्ट पोझिशनला पोहोचणार आणि त्याला काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे, आणि जर ती येत नसेल, नेगेटिव्ह मध्ये रूट ऑफ नेगेटिव्ह येत असेल तर त्याचा मिनिंग ती टॉपमोस्ट पोझिशनला पोहोचणारच नाही. लक्षात आलं? त्याचबरोबर डिफरन्स ऑफ स्पीड ऍट टॉपमोस्ट अँड बॉटममोस्ट पोझिशन पण काढूया. डिफरन्स ऑफ स्पीड, डिफरन्स ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्पीड काढूया. डिफरन्स ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्पीड at topmost and bottommost position in vertical circular motion. ओके, आता हा डिफरन्स कसा येणार बघा पुन्हा एकदा. हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पुन्हा एकदा बॉटम पोझिशन सपोज किती आहे, बॉटम पोझिशन सपोज A is the bottom position and B is the topmost position. A is bottom position, B is the topmost position. ओके, तर डिफरन्स ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्पीड काढायचा आहे. म्हणजे पार्टिकल काय करणार आहे, व्हीसीएम परफॉर्म करणार आहे आणि सपोज बॉटम पोझिशन पासून टॉपमोस्ट पोझिशनला तो जातोय, तर व्हीए स्क्वेअर आणि व्हीबी स्क्वेअर मधला डिफरन्स किती असं विचारलंय. डिफरन्स ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्पीड विचारलंय टॉपमोस्ट अँड बॉटममोस्ट पोझिशन्स इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. इथं अँगल किती येणार बघा, 180 डिग्री येणार आहे. पुन्हा एकदा मी काय सांगितलंय, व्हीसीएम मध्ये एका पोझिशनची व्हेलॉसिटी दिलेली असेल, दुसऱ्या पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची असेल तर काय करतोय आपण, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करतोय. तर बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय होणार बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता ए पोझिशनची व्हेलॉसिटी किती आहे, व्ही ए, दॅट इज द इनिशियल व्हेलॉसिटी, आणि बी पोझिशनची व्हेलॉसिटी किती आहे, सपोज व्ही बी, दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी. तर काय होणार इथं बघा, व्ही बी स्क्वेअर म्हणजे फायनल व्हेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर प्लस 2 ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायनस जी घेणार, कारण त्याच्यामुळं, कारण वर जाताना जी काय घ्यायचं असतं निगेटिव्ह, हे लक्षात ठेवा. वर जात असेल पार्टिकल, खालून वर जात असेल तर ऍक्सेलरेशन जी किती घ्यायचं, निगेटिव्ह जी घ्यायचं, आणि वरून खाली येत असताना जी ची व्हॅल्यू काय करायची, पॉझिटिव्ह घ्यायची, हे लक्षात ठेवा.
आणि एस म्हणजे काय असतं, एच इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, किंवा इथं डायरेक्टली एच ची व्हॅल्यू प्लेस करू शकतो. आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा लक्षात ठेवायची गरज नाही. इथं एच कसं येणार बघा. सो फी बी स्क्वेअर इज इक्वल टू फी ए स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2g. आता ए पोझिशन आणि बी पोझिशन याच्यामधली व्हर्टिकल हाईट डायरेक्टच मिळते आपल्याला इथं. ती काय आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटाने कॅल्क्युलेट करायची काही गरज नाहीये. कारण सर्कलची रेडियस जर आर असेल तर ए पोझिशन आणि बी पोझिशन यांच्यामधले व्हर्टिकल हाईट किती येणार आहे, तर ती व्हर्टिकल हाईट येणार आहे व्हर्टिकल हाईट येणार आहे 2 टाइम्स रेडियस, दॅट इज 2r. इथं आपण कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट ठेवतोय, लक्षात घ्या डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट कसं घ्यायचं असतं, ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन असणारेच डिस्प्लेसमेंट घ्यायची असते. म्हणून आपण यसच्या ठिकाणी यच ठेवलंय, लक्षात घ्या. बरोबर, हे लक्षात ठेवा. म्हणजे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये यस नेहमी काय ठेवतो, सपोज ऍक्सेलरेशन या डायरेक्शन असेल आणि बॉडी या डायरेक्शन गेली, या डायरेक्शन, तर ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन डिस्प्लेसमेंट किती आहे ते काढावं लागेल तुम्हाला. आता इथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, जी आहे. त्याच्या डायरेक्शन होणारी डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटच घ्यायची असते. ती तिरकी कर्वची लेंथ किंवा आणखी कुठली लेंथ जी आहे ती घ्यायची नसते, हे लक्षात ठेवा. ओके, सो कुठलंही कायनेमॅटिक इक्वेशन वापरत असताना डिस्प्लेसमेंट कुठली घ्यायची असते, ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शननं किंवा ऍक्सेलरेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन असणारी डिस्प्लेसमेंटच घ्यायची. इथं ऍक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे, ग्रॅव्हिटी असणार ना, डाऊनवर्ड ग्रॅव्हिटी. आपल्याला त्याच्या डायरेक्शन असणारे डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हर्टिकल हाईटच घ्यावं लागतं. की आर्क लेंथ वगैरे काय घेऊन चालत नाही, लक्षात येत आहे. म्हणून यसच्या ठिकाणी एच वापरलं येतं. सो देअरफॉर काय होणार बघा, फी बी स्क्वेअर इज इक्वल टू फी ए स्क्वेअर मायनस 2g आर येणार आहे. आणि देअरफॉर इथं काय लिहू शकतो आपण, दॅट इज फी ए स्क्वेअर मायनस फी बी स्क्वेअर इज इक्वल टू 2g आर, सॉरी 4gr, 4gr. सो व्हेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशनचा स्क्वेअर मायनस व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशनचा स्क्वेअर यांचा डिफरन्स किती येतो, 4gr चा नेहमी येतो, लक्षात घ्या. नेहमी तो 4gr चा असणार, व्हेलॉसिटी कितीही असू द्या. लक्षात येते काय बघा, बॉटम पोझिशन आणि टॉपमोस्ट पोझिशन यांच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स नेहमी 4gr चा असतो. अजूनही डिस्प्लेसमेंट संदर्भात काही स्टुडंटच्या मनात डाऊट आहे. ए पोझिशन पासून बी पोझिशनला गेला तर डिस्प्लेसमेंट काय येणार. आता ए टू बी गेला तर डिस्टन्स काय होणार आहे, ज्या पाथनं जातोय त्या पाथची लेंथ म्हणजे डिस्टन्स असते, लक्षात घ्या. कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये आपण डिस्टन्स कधी ठेवत नाही, डिस्प्लेसमेंट ठेवतोय. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन यांच्यामधली स्ट्रेट लाईन लेंथ. ही स्ट्रेट लाईन लेंथ किती येणार, डायमीटर एवढी येणार ना, म्हणजे 2r एवढी येणार. ते हाफ सर्कम्फरन्स वगैरे घ्यायचं नाही. ओके, आणि पुन्हा एकदा सांगतोय, इथं थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये जी डिस्प्लेसमेंट लिहितोय ते डिस्प्लेसमेंट कुठली लिहितोय, ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन असणारी डिस्प्लेसमेंट. मग ऍक्सेलरेशन व्हर्टिकल असेल तर डिस्प्लेसमेंट फक्त व्हर्टिकलच घ्यावी लागणार आहे, तिरकी वगैरे घ्यायची नाही, फक्त व्हर्टिकल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए पोझिशन पासून सपोज इथं सी पोझिशन आहे, सी पोझिशनला पार्टिकल गेला तर डिस्प्लेसमेंट ही तिरकी डिस्प्लेसमेंट घ्यायची का, तर तिरकी डिस्प्लेसमेंट घ्यायची नाही. कारण कायनेमॅटिक इक्वेशन कसे यूज करायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये काय करतो आपण, डिस्प्लेसमेंट जी आहे ती कुठल्या डायरेक्शनला घेतो आपण, ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन. ए टू सी सपोज गेला तर ए टू सी ला बघा, हे आर्कची जी लेंथ असणार आहे ते तुमचं काय होणार आहे, डिस्टन्स होणार आहे, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट नव्हे. ए टू सी ही काय झाली, ए पासून सी पर्यंतची स्ट्रेट लाईन डिस्प्लेसमेंट झाली, स्ट्रेट लाईन. कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये एसी नाही वापरून चालणार तुम्हाला. ओके, इथं ऍक्सेलरेशन कसं आहे, डाऊनवर्ड आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग त्या डायरेक्शन असणारे डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हर्टिकल हाईटच घ्यावं लागतं, एच. म्हणजे ए टू सी गेलं तर एच म्हणजे या केसमध्ये किती येणार आहे, आर एवढं येणार आहे. हा, आता बघूया आपण टेन्शन
at different positions in VCM. Okay, when an object of mass m is tied to a string and revolved in vertical circle. Revolved in vertical circle. When an object of mass m is tied to a string and revolved in a vertical circle, okay, then tension at a position, टेन्शन इन अ स्ट्रिंग ऍट अ पोझिशन, म्हणजे एका स्ट्रिंगला आपण काय करणार आहे, एक ऑब्जेक्ट यम मासचा एक ऑब्जेक्ट बांधणार आहे आणि तो व्हर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व करणार आहे. तर एका पर्टिक्युलर पोझिशनला टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार, कसं होणार बघा ते. So this is the center of circular motion आणि पार्टिकल सपोज काय आहे, बॉटम पोझिशन पासून पुन्हा एकदा थीटा अँगलला आहे. पुन्हा एकदा थीटाचे मेजरमेंट व्हीसीएम मध्ये कुठून करतोय बघा, थीटाचे मेजरमेंट आपण बॉटम मोस्ट पोझिशन पासून करतोय. ओके, फ्रॉम बॉटम पोझिशन. सपोज पार्टिकल आता टेन्शन ऍट एनी पोझिशन काढायचं ना, त्याच्यामुळे थीटा अँगलची आपण पोझिशन घेतलेली आहे. सपोज ही तर एक पोझिशन आहे. आता याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस बघा, या पार्टिकलवर ऍक्ट होणारे फोर्सेस. पहिला फोर्स म्हणजे या पार्टिकलचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, दॅट इज इक्वल टू mg, बरोबर आहे ना. दुसरा म्हणजे रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे. समजा या पोझिशनचा स्पीड किती असेल, फी असेल, कारण स्पीड जे आहे ते पोझिशन टू पोझिशन काय होतं, कंटिन्युअसली चेंज होत आहे, बरोबर आहे ना. तर या पोझिशनचं स्पीड फी असेल तर रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन काय असणार आहे, दॅट इज m v स्क्वेअर बाय रेडियस. ओके, हा सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आणि सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असतो, अवे फ्रॉम सेंटर असतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, स्ट्रिंग मधलं टेन्शन, दॅट इज टी. असे एकूण 3 फोर्सेस इथे ऍक्ट होणार आहेत. बघा आता टेन्शन काढण्यासाठी काय करावं लागेल, आता इथं अँगल थीटा असेल तर इथं पण अँगल थीटाच येणार आहे, बरोबर आहे ना. इथं अँगल थीटा येणार. सो एमजीचा या डायरेक्शन कंपाऊंड किती येणार बघा, एमजीचा या डायरेक्शन येणारा कंपाऊंड असणार आहे एमजी कॉस थीटा असणार आहे. थीटाचा कंपोनंट इन दिस डायरेक्शन, सॉरी एमजीचा कंपोनंट थीटाच्या डायरेक्शन किती असणार आहे, एमजी कॉस थीटा. आता इथं तुम्ही जर बघितलं तर टेन्शन टी जे आहे ते इन्क्लाइंड आहे, अपवर्ड डायरेक्शन आहे, आणि एमजी कॉस थीटा आणि एमव्ही स्क्वेअर बाय आर जे आहे ते पण इन्क्लाइंड आहेत, म्हणजे टेन्शनचे एक्झॅक्टली अपोजिट आहेत आणि डाऊनवर्ड आहेत. ओके, सो डायरेक्टली फ्रॉम डायग्राम आपण असं लिहू शकतो, फ्रॉम डायग्राम स्ट्रिंग मधलं टेन्शन इन द स्ट्रिंग टी इज इक्वल टू काय होणार बघा, एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी कॉस थीटा येणार आहे. ओके, एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी कॉस थीटा, दॅट इज द टेन्शन ऍट एनी अँगल थीटा. सिंपल फॉर्म्युला, किती सिंपल फॉर्म्युला आहे बघा. ओके, फ्रॉम डायग्राम टेन्शन ऍट एनी पोजिशन टी इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर बाय आर प्लस एमजी कॉस थीटा. फिर एम म्हणजे काय असणार आहे, त्या ऑब्जेक्टचं मास, फी म्हणजे काय, त्या पोझिशनचं स्पीड आहे, लक्षात घ्या. त्या पोझिशनचं स्पीड म्हणजे प्रॉब्लेम मध्ये ज्या पोझिशनचं टेन्शन काढायचं आहे त्या पोझिशनचा अगोदर स्पीड तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायला पाहिजे आणि मगच ते यूज करायला पाहिजे. आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, अँड थीटा इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द बॉटम पोझिशन पासून होणारे डिस्प्लेसमेंट. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. टी इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर बाय आर प्लस एमजी कॉस थीटा. पुन्हा एकदा सांगतो, इथं फी म्हणजे काय असतं, त्या पोझिशनचं स्पीड असतं. त्या पोझिशनचं स्पीड दिलेलं नसेल तर तुम्हाला काढावं लागेल, आणि त्या पोझिशनचं स्पीड कसं काढायचं तुम्हाला सांगितलंय, बाय युझिंग दी थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टेन्शन ऍट एनी पोझिशन. ओके, आता टेन्शन ऍट बॉटम पोझिशन आणि टेन्शन ऍट टॉप पोझिशन काढूया. ओके, बॉटम पोझिशनला टेन्शन काय येणार आहे, मॅक्सिमम येणार आहे.
कारण बॉटम पोझिशनला काय होणार, mg पण डाऊनवर्ड येणार आणि सेंट्रिफ्युगल फोर्स देखील डाऊनवर्ड येणार mv स्क्वेअर बाय आर, आणि mg आणि mv स्क्वेअर सेम डायरेक्शन असल्यामुळे ऍडिशन होणार आणि तेवढं टोटल टेन्शन काय होणार आहे, बॉटम मोस्ट पोझिशनला क्रिएट होणार आहे. ओके, mg इज ऑल्सो डाऊनवर्ड, mv स्क्वेअर बाय आर इज ऑल्सो डाऊनवर्ड. दोन्ही फोर्सेस सेम डायरेक्शन झाल्यामुळे काय होणार आहे, तेवढं टोटल टेन्शन बॉटम मोस्ट पोझिशनला प्रोड्यूस होणार आहे. सो टेन्शन ऍट बॉटम पोझिशन, बॉटम मोस्ट पोझिशन किंवा लोअर मोस्ट पोझिशन, ते टेन्शन काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. म्हणून आपण लिहिणार टी मॅक्स. सो मॅक्सिमम टेन्शन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कुठं असतं, बॉटम पोझिशनला असतं, हे लक्षात ठेवा. दॅट इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर प्लस mg असणार आहे. पाहिजे तर वरच्या फॉर्म्युल्यावरून पण हा फॉर्म्युला काढू शकताय. बॉटम मोस्ट पोझिशन म्हणजे थिटा किती येणार, 0 येणार. थिटा 0 म्हणजे कॉस 0 म्हणजे किती येणार आहे, 1 येणार. सो mv स्क्वेअर बाय आर प्लस mg. त्याच्यानंतर टेन्शन ऍट अप्पर मोस्ट पोझिशन, अप्पर मोस्ट पोझिशनचं टेन्शन. ओके, आता अप्पर मोस्ट पोझिशनला बघा, तुम्हाला ही तिथं फोर्सेस व्यवस्थित दाखवता आले पाहिजेत. आता अप्पर मोस्ट पोझिशनला mg तर डाऊनवर्ड ऍक्ट होणार, वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतं, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असतो, अवे फ्रॉम सेंटर, दॅट इज mv स्क्वेअर बाय आर. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, अप्पर मोस्ट पोझिशनला mg आणि mv स्क्वेअर बाय आर काय असणार, अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं त्यांच्या सबट्रॅक्शन एवढं टेन्शन क्रिएट होणार आहे, आणि सबट्रॅक्शन झाल्यामुळे टेन्शन तिथं काय येणार आहे, मिनिमम येणार आहे. सो मिनिमम टेन्शन कुठं असतं, अप्पर मोस्ट पोझिशनला असतं, हे लक्षात ठेवा. आणि मॅक्सिमम टेन्शन कुठं असतं, बॉटम मोस्ट पोझिशनला. म्हणजे एका स्ट्रिंगला आपण एक ऑब्जेक्ट जर बांधला आणि व्हर्टिकल सर्कलमध्ये रिव्हॉल्व केला, तर स्ट्रिंग ब्रेक होण्याची शक्यता कुठे जास्त असते, बॉटम मोस्ट पोझिशनला स्ट्रिंग ब्रेक होण्याची शक्यता असते. ओके, काय सांगितलं मी, स्ट्रिंग जी आहे ती ब्रेक होण्याची शक्यता कुठल्या पोझिशनला असते, तर बॉटम मोस्ट पोझिशनला, कारण बॉटम मोस्ट पोझिशनला टेन्शन सगळ्यात जास्त असतं. तर टॉप मोस्ट पोझिशनचं टेन्शन बघा, आता इथे थिटाची व्हॅल्यू जर ठेवली, म्हणजे या इक्वेशन वरून जरी काढायचं म्हटलं, तर थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे, 180 येणार, कारण अँगल इज मेजर्ड फ्रॉम द बॉटम पोझिशन. अँगल थिटा किती येणार आहे, 180. कॉस 180 म्हणजे -1 असतं, म्हणजे टेन्शन किती येणार आहे, mv स्क्वेअर बाय आर मायनस mg येणार आहे. आता पुन्हा एकदा आणखी एक महत्वाची इथं गोष्ट लिहायची राहिली आपली, ती म्हणजे सपोज ही पोझिशन ए असेल, ही पोझिशन बी असेल, तर टेन्शन काढत असताना काय करायचं असतं, त्या ठिकाणच्या व्हेलॉसिटीज आपल्याला लिहाव्या लागतात. सो टीमॅक्स इज इक्वल टू m फी स्क्वेअर बाय आर मध्ये फी म्हणजे काय लिहिणार आहे आपण, बी पोझिशनचं टेन्शन, आणि टेन्शन ऍट अप्पर मोस्ट पोझिशन काढत असताना टी मिनिमम इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर मायनस mg लिहिणार ना, तर त्याच्यामध्ये फी म्हणजे काय लिहिणार आहे, फी ए लिहिणार. तर त्या दोन्ही व्हेलॉसिटी सेम नसणार आहेत, डिफरंट असणार आहेत. म्हणजे बॉटम मोस्ट पोझिशनला टेन्शन जास्त कशामुळे येतं, दोन गोष्टींमुळे. पहिली गोष्ट म्हणजे mv स्क्वेअर बाय आर आणि mg ची ऍडिशन होते, आणि त्याचबरोबर काय असतं, हा सेंट्रिफ्युगल फोर्स mv स्क्वेअर बाय आर तो पण जास्त असतो ना, कारण फी बी जास्त असतं. या दोन गोष्टीमुळे टेन्शन काय होतं, जास्त क्रिएट होतं बॉटम पोझिशनला. ओके, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ऍडिशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड ऍट बॉटम काय असतं, सगळ्यात जास्त असतं. आता इथं रेशो ऑफ टी मॅक्स टू टी मिनिमम पण काढूया. रेशो ऑफ टी मॅक्स टू टी मिनिमम, हा रेशो काय येणार बघा. सो टी मॅक्स डिवायडेड बाय टी मिनिमम, हा रेशो m फी बी स्क्वेअर बाय आर प्लस mg डिवायडेड बाय m फी ए स्क्वेअर बाय आर मायनस mg. ओके, सो मॅक्सिमम टेन्शन म्हणजे दोघांचे ऍडिशन, आणि मिनिमम टेन्शन म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन. आता इथं बघा, सगळं m कॅन्सल होईल, आणि m सगळं कॅन्सल करून टाकूया अगोदर. आणि त्याच्यानंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला r न मल्टिप्लाय करूया. ओके, त्याच्यामुळे काय होणार बघा, टी मॅक्स डिवायडेड बाय टी मिनिमम
हा रेशो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये किती येतो? फी बी स्क्वेअर मायनस आर जी डिवायडेड बाय फी ए स्क्वेअर, सॉरी न्यूमरेटरला प्लस, फी बी स्क्वेअर प्लस आर जी डिवायडेड बाय फी ए स्क्वेअर मायनस आर जी. ओके, so this is the ratio of maximum tension to minimum tension in vertical circular motion. Phi b square plus rj upon phi a square minus rg. लक्षात आलं? So this is all for today's lecture of the physics.